आणि नक्कीच आपण जर पाहिलं तर पहिल्या दिवसापासून YouTube लाईव्ह वाहिनी तुम्ही पाहता, 10 क्रिक लाईव्ह वाहिनी त्यांचं देखील विशेष कौतुक व्हायला हवं. नंतर आपण जर पाहिलं तर आमच्या समेत आज कलाकार ज्यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळतोय प्रसादजी सवारे सर, व्हॉइस ऑफ खरवई आणि खरवईचा एक बुलंद आवाज परंतु आता मैदानाच्या आतमध्ये आई गावदेवी खरवई संघ त्यांचा संघ घेतोय आणि नक्कीच त्यांच्या वतीने देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा असतील टीम खरवई संघाला. आणि स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय रन मशीन ऑफ करवाई गौरव मात्रेला तुम्ही पाहतायत. नॉन स्ट्राईक एंडवरती समीर भगत आणि बॉलिंग मार्कवरती सचिन केवनेला आपण पाहतोय. आज कराताना नक्कीच या मॅच मध्ये दाखल झालेत. 3 मॅच मध्ये नव्हते तर देखील आज संघाचे सरसेनापती सुनील केवने संपूर्ण टीमला घेऊन आज उपस्थित झाली आणि भरपूर चांगला खेळ त्यांच्या मार्गदर्शनाखाली झाला. यस मॅच ऑन सेमीफायनल नंबर 1. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती गेंद आई स्लॉट में उसको पार किया पार्किंग प्लॉट में मिलती हुई 6 रन सिक्सर. क्या बात है. पहिल्याच बॉल वरती धमाकेदार सुरुवात केली आहे. सचिन केवडे वरती इथे हल्ला बॉल केलाय. हवाई हल्ले मैदानाच्या आतमध्ये याच मैदानावरती आपण जर पाहिलं 4 दिवसापूर्वी जिथे स्पर्धा झाली आणि त्या स्पर्धेमध्ये देखील नाबाद केळी 70 धाव्यांची केली होती विस्फोटक एकाच मॅच मध्ये. तोच खेळाडू गौरव मात्रे स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय. परंतु समोर देखील दादा संघ आपल्याला जरूर पाहायला मिळतो म्हणजेच ढवळेपाडा संघ. पुढचा बॉल इकडे देखील आपण पाहतो आता कमबॅक केलाय आणि आता एक तेरी तो एक मेरी हे सिच्युएशन मैदानात सातपर्यंत पाहायला मिळतोय. 2 ओव्हरची मॅच आहे. इनिंग नंबर 1 आपण पाहतोय अनुभवतोय. एका बाजूला आई गावदेवी खरवई संघ आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करत असताना आपण पाहतोय माही 11 स्वर्गीय जयवंत मामा तरे ढवळेपाडा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. माही 11 म्हटलं तर आमच्या अविनाशजी बोपे यांची कन्या आहे त्यांच्या नावाने संघ उतरलाय. हो इकडे देखील लॉफ्टेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता परंतु इकडे पाहावं लागेल. ओ क्लोज कॉल. डोक्याची घंटा वाजली होती. बाल बाल बसावले गेलेत आणि इथे एक सिंगल मिळेल 22च्या माध्यमातून नक्कीच सर सांगतात इथे एक सिंगल मिळणार आहे आणि धावफलक जर पोहोचेल ते म्हणजेच 7 या धावसंख्येवरती 7 ऑन अ बोर्ड. पुढचा बॉल इकडे आपण पाहतोय स्ट्रेट केसला अलोंग विथ द कार्पेट फिल्डर आहेत लॉंग ऑफला आणि इथे एक सिंगल जरूर मिळेल. समीर भगत आणि गौरव मात्रे ही जोडी मैदानात 7 मध्ये आहे. कारण आपण जर पाहिलं सचिन केवने बॉलिंग मार्क वरती आहे. सातत्याने आपण पाहिलंय त्याच्या नावावरती आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 6 बाईक्स ज्याच्या नावावरती आतापर्यंत पाहायला मिळतात या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. तो सचिन केवने बॉलिंग मार्क वरती आहे. ओ इकडे क्या बात आहे. टप्पावरती गोलंदाजी झाली आहे. इथे देखील डॉट बॉल आलाय. बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीये. ओव्हर नंबर 1 चा खेळ चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. 5 बॉल आणि धावफलक पोहोचले फक्त आणि फक्त 7. सुरुवात चांगली केली होती परंतु आता आपण जर पाहिलं तर धावफलक पोहोचले 8 या धावसंख्येवरती. 8 ऑन अ बोर्ड. 8 धावा धावफलकावरती आहेत. त्या समेत भूषण भोपी इथे उपस्थित आहेत. स्कोरिंगच्या भूमिकेत सकाळपासून भरपूर चांगली मदत त्यांनी देखील केली आहे परंतु इकडे फटका फसलाय की काय. फिल्डर वेगाने आलेत आणि इथे अखेर कॅच पाहायला मिळते. परतावं लागेल गौरव बात्रेला. धक्का क्रमांक पहिला वाकाची शिकार केली आहे. फलंदाज गौरव बात्रे बॅक टू डक आउट. ओव्हर नंबर केस कंप्लीट झालाय आणि 8 धावा धावफलकावरती आहेत. बॅटर आपण पाहतो मैदानात 7 मध्ये तिनू आलेत. निलेश वाघला तुम्ही पाहतात मैदानात 7 मध्ये एंटर होतोय. मी सातत्याने एक सारखाच खेळाडू म्हणून ओळख राहिली आहे आणि सध्याच्या घडीला समीर आणि दिनेश ही जोडी मैदानावरती पाहायला मिळते. ओव्हर नंबर 2 षटक क्रमांक 2 आपण पाहतोय. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज तयार झाले ते म्हणजे अक्षय आलेत. इकडे आपण पाहतोय थोडस रनमध्ये बिघाड पुन्हा एकदा रनअप घ्यावं लागेल. स्ट्राईक एंडवरती समीर भगत एक स्टारकास्ट खेळाडू नेहमीच ओळख राहिली आहे. एक हार्ड हिटर बॅटर अग्रेसिव्ह बॅटर म्हणून ज्याच्याकडे नक्कीच पाहिलं जातं. भरपूर चांगला खेळ कालच्या दिवसामध्ये राहिलाय टीम खरवई संघाचा परंतु आजच्या दिवसामध्ये चांगला फटका इकडे जरूर पाहायला मिळतो. आता खेळलेत समीर. आजच्या दिवसामध्ये आपण नक्कीच पाहिलं तर ढवळेपाडा संघाने भरपूर चांगला खेळ केलाय. नक्कीच आपण जर पाहिलं तर आज भरपूर मोठमोठे संघ इथे दाखल होते. टीम
तोवेली संघ असेल, बडबॉय बी प्लस असेल, बाल संघ असेल, काकोले संघ भरपूर लांबून लांबून संघ दाखल झाले होते आणि त्यांना परास्त करत असताना टीम ढवळेपाडा संघ नक्कीच क्वालिफाय झालाय सेमीफायनल नंबर 1 मध्ये. आणि आता स्ट्राईक एंडवरती तुम्हाला दिनेश वाघ पाहतात, मैदानात 7 मध्ये आहेत. पहिल्या बॉलवरती सिंगल जरूर आले, स्ट्राईक रोटेट झाली आणि 9 धावा धावफलकावरती आहेत. 9 ऑन बोर्ड. पुढचा बॉल यावेळी स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, परंतु इकडे बॅटन बॉलचा संपर्क होत नाहीये आणि डॉट बॉल आलाय. डॉट बॉलची सांगता होत असताना मैदानाच्या आतमध्ये संध्याकाळचं सत्र तुम्ही पाहतात. दमदार अशी क्रीडा स्पर्धा, अर्थातच सरपंच चषक 2026. इकडे देखील स्विच हिट केलाय आणि बॅक टू बॅक 2 बॉल स्विच हिट ट्राय केले होते. कारण की स्विच हिट म्हटलं तर चांगली नजर बॉलवरती लागते, चांगला प्रयत्न, चांगले प्रॅक्टिस करताना गरजेची आहे. कारण की लगा तो बाद नाही तो बर्बाद हेच म्हटलं जातं आणि आता बर्बाद यावेळेस 2 बॉल झालेत असं म्हणावं लागेल. 3 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय, 9 धावा धावफलकावरती. पुढचा यावेळेस आपण पाहतोय चॉप केला आडवा बॅटने, फटका चांगला अलॉंग विथ कार्पेट. एक सिंगलचा कंप्लीट, दुसरा धाब्याचा कॉल आणि इथं दुसरी धाव होता होता तोपर्यंत बॉल होतोय यावेळेस सीमा पार, फरार आलेला चौकार. या बात आहे, दिनेशच्या बॅटमधून चौकार पाहायला मिळतो. प्रॉपर खेळात टायमिंग साठी नेहमीच हा खेळाडू ओळखला जातो दिनेश वाघ. स्ट्राईक एंड वरती नक्कीच पाहायला मिळतोय. 4 बॉलचा खेळ कंप्लीट झाला आणि धावफलक जम पोहोचले ते म्हणजे 13 ऑन बोर्ड. 13 धावा धावफलकावरती आहेत. 13 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. षटक क्रमांक आपण पाहतोय दुसरा, ओव्हर नंबर 2. पुढचा बॉल यावेळेस देखील यॉर्कर लेनचा बॉल टाकण्यात आला. क्रिकेट मधील ब्रह्मास्त्र यॉर्कर लेनचा बॉल वापर करण्यात येतो आणि इथे एक सिंगल नक्कीच मिळते. 14 धावा धावफलकावरती आहेत. आता शेवटचा बॉल आहे, लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर, अखेर गेंद शेष. 12 बॉलचा खेळ तुम्हाला पाहायला मिळतो. या 12 बॉलमध्ये किती धावा बनतात पाहणं गरजेचं आहे. समोर आपण जर पाहिलं तर एक नामांकित संघ ढवळेपाडा संघ पाहायला मिळतोय. हो, इकडे देखील पाहावं लागेल मैदानावरती घडलंय काय. विकेटचं बटन आणि परतावं लागेल समीरला. शेवटवरती शेवटच्या बॉलवरती विकेट पाहायला मिळते. धावफलक जाऊन थांबलाय. 14 आणि 15 धाव्यांची गरज आहे. येणारे 12 बॉल आणि 15 धाव्यांची गरज या मॅच मध्ये पाहायला मिळेल. चला यस, मॅचला आपण सुरुवात करतो. वेळ घेऊ नका, चला स्पीडअप करा. टीम खरवई संघ स्पीडअप करायचंय. उद्या आमचे ऑफिशियल अपडेटर राहताना नेहमीच RR व्हिडिओग्राफी म्हणजे रोहित रॉय सातत्याने प्रथम आपण पाहिलं तर बदलापूरमध्ये सध्याच्या घडीला बहुचर्चित व्हिडिओग्राफीमध्ये. आणि आता आमच्या समोर टेक्निकल रूममध्ये आमचे रोहित रॉय. उद्या त्यांचा वाढदिवस आहे की संपूर्ण राहताना या स्पर्धेच्या माध्यमातून आमचे संपूर्ण कॉमबॉक्सच्या वतीने नक्कीच भरपूर साऱ्या शुभेच्छा असतील तुम्हाला. वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा, दंड आयुष्य लाभू दे हीच ईश्वर चरणी प्रार्थना आपण करूयात रोहित रॉय साठी. चला वेळ घेऊ नका, आपण मॅचला लगेच सुरुवात करतोय. साई एक्सप्रेस नेहमीच ओळख राहिली. हर्षल रफ्तार भरपूर मेहनत या स्पर्धेसाठी नक्कीच केली त्यांनी देखील आणि त्यांचा देखील नाव उल्लेख येणं देखील फार गरजेचं आहे. अगदी व्यासपीठासमोर आमचे हेमंतजी भोपी असेल, संदेशजी भोपी, अविनाशजी भोपी भरपूर मेहनत ते देखील करतात पहिल्या दिवसापासून आणि अगदी प्रॉपर मी तर म्हणेन आयोजक देखील आहेत, प्लस बॉल बॉयचे देखील काम करतात. म्हणजे अगदी सातत्याने सकाळपासून तुम्ही पाहिलं तर मैदानाच्या चौफेर बाजूला होते. प्रत्येक बॉल बाहेर कुठेही जाऊ दे
आणून देण्याचं काम ते देखील करत होते. पूर्णपणे मॅनेजमेंटचं काम, पाहुण्यांचा सत्कार आणि भरपूर चांगली स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. टॉप क्लास मी तर म्हणेन. खरंच कौतुक करा संपूर्ण आयोजन कमिटीचं आणि आमचे सरपंच साहेबांचं, कारण की त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. हनुमंतजी बोपी साहेब आणि त्यांच्या दरम्यान त्यांच्या समवेत सन्मान्य युवा सेना नेतृत्व अधिकारी अर्थातच अतुलजी बोपी साहेब यांच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. येस, मॅचला होते सुरुवात. देव्य दोन्ही टीम्सला लाख लाख शुभेच्छा. येणारे 12 बॉल आणि गरज असणारे ती म्हणजे 15 धावेंची. मॅच ऑन. बॉलिंग मार्कवरती तुषारला तुम्ही पाहतात. पहिलाच बॉल तुषारचा आणि पहिलाच बॉल वरती सुरुवात केली आहे. ज्या प्रकारे षटकाराने सुरुवात केली होती गौरव मात्रनं, त्याच प्रकारे इथे सुरुवात करत असताना सचिन किवनेला तुम्ही पाहतात मैदानात आतमध्ये. क्या बात आहे. सुरुवात इथे जरूर चौकारने केली आहे. सुनील तिकडे होते स्ट्राईक एंडवरती आणि नक्कीच चौकार पाहायला मिळतोय. आज भरपूर तुम्ही पाहिला बॅटिंग करत असताना सुनीलच्या बॅटमधून रिव्हर्स स्ट्रोक भरपूर पाहायला मिळालेत. मगाशी देखील मॅचमध्ये आपण पाहिलं पूर्णपणे मी तर म्हणेन जेवढे बॉल फेस केले तेवढे रिव्हर्सनेच खेचलेत फटके आणि आता देखील ती सुरुवात करतात. पुन्हा एकदा तुषार बॉलिंग मार्कवरती आहे. इकडे देखील रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा एक सिंगल. फलक जाऊन पोहोचेल 5 या धावसंख्येवरती. इथून पुढे फक्त आणि फक्त आता 10 धावांची गरज या मॅच मध्ये. 10 बॉल आणि 10 धावांची गरज या मॅच मध्ये पाहायला जरूर मिळेल. तर सचिन किवनेला तुम्ही पाहताय स्ट्राईक एंडवरती बॅटर जरूर पाहायला मिळेल. पुढचा बॉल इकडे आपण पाहतोय लॉफ्टेड स्ट्रोक भरपूर उंचावरती गेला. फिल्डर जज करतात आणि इकडे विकेटचं बटन पाहायला मिळतोय. आता परतावं लागेल मैदानाच्या बाहेर सचिन केवनेला. धक्का क्रमांक यावेळेस पहिला लागत असताना महत्वाची विकेट होती आणि ज्याच्या नावावरती आपण पाहिलं या टेस्ट क्रिकेट विश्वामध्ये 6 बाईक ज्याच्या नावावरती आहे तो सचिन केवने मैदानाच्या बाहेर जरूर परततोय. नऊ बॉल आणि 10 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये. या न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होतात. अनिकेत आलेत. 9 बॉल 10 धाव्यांची गरज. तुषार एक उत्कृष्ट गोलंदाज आहे आणि आता चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये नक्कीच केली म्हणावं लागेल. महत्वाची विकेट होती, जी विकेट पाहिजे होती, जी विकेट नक्कीच आता मात्र मिळाली आणि आता अनिकेत स्ट्राईक एंडवरती लेफ्ट हँड बॅटर. इकडे नोचा कॉल येतोय आणि इथे आपण पाहतोय आता चुकी घडली मैदानाच्या आतमध्ये. फिल्डर्स नक्की किती आहेत आता ते देखील पाहावं लागेल. इकडे फिल्डर्स नो बॉल आला अंपायरच्या माध्यमातून. चूक घडली मैदानाच्या आतमध्ये. फ्रीडचा बॉल नक्कीच तुम्हाला आता पाहायला मिळेल. अगदी अचूक लक्ष नेहमीच विराज बुटेरे सरांचं असतं आणि आता देखील तुम्हाला नो प्लस इकडे देखील आपण पाहतोय फ्रीडचा बॉल अलॉंग विथ कार्पेट एक सिंगल मिळाली आहे आणि सिंगल वरती थांबावं लागेल आणि दाफलत जम पोहोचेल 9 या धावसंख्येवरती. इथून पुढे फक्त आणि फक्त आता 6 धाव्यांची गरज या मॅच मध्ये. 6 धावा दूर विजयापासून टीम माही 11 दवडेपाडा संघ तुम्हाला पाहायला जरूर मिळतोय. आज माही 11 म्हटलं आमचे अविनाशजी बोपी असतील त्यांनी आज संघ बांधलाय, त्यांनी आज संघ पुरस्कृत केलाय आणि त्यांची कन्या माही तिच्या नावाने आज संघ दाखल झालाय. यावेळी स्टॉप केलाय. गॅप मध्ये ढकलण्याचा प्रयत्न इकडे आपल्याला पाहायला मिळतोय. पाठमोरी 2-2 फिल्डर धावतात. नक्कीच चांगला बॉलला इथे स्टॉप केलाय परंतु इथे देखील 2 धावा मिळतील आणि आता धावफलक जाऊन पोहोचेल ते म्हणजेच 11 धावसंख्येवरती 11 ऑन बोर्ड. 11 धावा धावफलकावरती आहेत आणि फक्त आता 4 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये आहे. 4 धावा दूर विजयापासून तुम्हाला जरूर पाहायला मिळतात. इकडून फक्त आणि फक्त बॉलर तयार. इकडे हलक्या हाताने ड्राईव्ह केला. एक सिंगल ते कंप्लीट होईल. दुसरा धाब्याचा प्रयत्न होतोय मैदानाच्या आतमध्ये आणि तोपर्यंत या 2 धाबा जरूर कंप्लीट झाल्यात आणि आता फक्त आणि फक्त इथून पुढे 2 धाब्याची गरज आहे. येणारे आपण जर पाहिलं तर 6 बॉल आहेत आणि 2 धाब्याची गरज या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल.
6 बॉल आणि 2 धावांची गरज. सहा बॉल आणि 2 धावांची गरज. बॉलर तयार, बॉलिंग मार्क वरती. इकडे हलका हाताने ड्राईव्ह केला. कव्हर्स पॉइंटला इथे फिल्डर आहेत आणि इथे एक सिंगल जरूर मिळेल. सिंगलच्या मदतीने चेंजेस तुम्हाला जरूर पाहायला मिळतील. आता फक्त आणि फक्त एका धावेची गरज मैदानात सातमध्ये तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. इकडे ऑन साइडला पुश करो खुश रहो आणि सिंगल. मेगा फायनल मध्ये तिकीट बुक केलं टीम माही 11 स्वर्गीय जयवंत मामा तरे ढवळेपाडा या संघाने थेट मेगा फायनल मध्ये प्रवेश केलाय आणि पहिला संघ ठरला या स्पर्धेमध्ये. अर्थात जय भोजेश्वर क्रिकेट संघ साई आयोजित सरपंच चषक 2026 मध्ये पहिला संघ जो नक्कीच दाखल होतोय या मेगा फायनल मध्ये. सर्वांचा पुनश्च एकदा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करू. आजच्या दिवसामध्ये जे सर्व काही प्रेक्षक जोडले